नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जे काय फार्मासिस्ट एक्झाम असेल किंवा इतर जे काय एक्झाम असतील, एक्झिट एक्झाम असेल, जीपेट असेल किंवा मग ड्रग इन्स्पेक्टर असेल किंवा फार्मसी क्षेत्रातील जे काय इतर सर्वच एक्झाम असतील, त्या सर्व एक्झामसाठी जे काय महत्त्वाचे जे काय टॉपिक आहेत, आपण सर्व विषयाच्या टॉपिक चॅप्टर या ठिकाणी आपण डिटेल नोट्समधून या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे याचा सर्वांना फायदा होणार आहे. आपण जर गव्हर्नमेंट फार्मासिस्ट एक्झाम किंवा मग जे काय अदर युनिव्हर्सिटीचे काय पेट एक्झाम असेल, युनिव्हर्सिटी PhD एक्झाम असेल, सर्वच एक्झामसाठी हे महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हे सर्वचे टॉपिक आहेत, आपण महत्त्वाचे टॉपिक यूट्यूबला मेंबरशिप फक्त मेंबरलाच दिसतील किंवा जे विद्यार्थी मेंबरशिप घेतील त्याच विद्यार्थ्यासाठी स्पेशल लेक्चर आहेत. त्यामुळं आताच या ठिकाणी मेंबरशिप जॉईन करा आणि अत्यंत कमी फीसमध्ये आपण ही मेंबरशिप आपण मित्रांनो या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. तर आपण आज टॉपिक पाहणार आहोत मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला लिक्विड डोसेस फॉर्म म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की लिक्विड डोसेस फॉर्म म्हणजे काय. द डोसेस फॉर्म विच आर अवेलेबल इन लिक्विड फॉर्म. त्याच्यामध्ये आपण मोनोफेजिक आणि बायफेजिक डोसेस फॉर्म असं म्हणूयात. तर मोनोफेजिक डोसेस फॉर्ममध्ये काय असतं, त्या रिप्रेझेंट बाय ट्रू ऑर कोलायडल सोल्युशन. जे काय मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म आहे ते काय आहेत, ट्रू ऑर कोलायडल सोल्युशन आहेत. बऱ्याच वेळेस यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मोनोफेजिक डोसेस फॉर्म काय आहेत, तर ते काय आहेत, ट्रू किंवा कोलायडल सोल्युशन आहेत. द कंपोनेंट ऑफ द सोल्युशन विच इज प्रेझेंट इन अ लार्ज क्वांटिटी इज नोन ॲज सॉल्वंट. जे काय मोनोफेजिक असेल, बायफेजिक डोसेस फॉर्म असेल, लिक्विड डोसेस फॉर्म असेल, त्यामध्ये जे काय कंटेंट असेल किंवा म्हणजे काय जी फेज जास्त प्रमाणात असते किंवा जे लिक्विड जास्त प्रमाणात असतं त्याला आपण सॉल्वंट म्हणतो. आणि जो कंपोनेंट किंवा मग जो घटक स्मॉल क्वांटिटीमध्ये असतो त्याला आपण सोल्यूट असं म्हणतो. तर या ठिकाणी सॉल्वंट आणि सोल्यूट ह्या दोन्ही कन्सेप्ट लक्षात घ्या. सॉल्वंट हे मोठ्या प्रमाणात असतं, जवळपास 80-90% असतं, आणि त्यामध्ये सोल्यूट काय असतात, डिझॉल्व असतात. आता सोल्यूट हे एक प्रकारचं लिक्विड असू शकतं, सोल्युशन सॉलिड असू शकतं, गॅस असू शकतं, डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ मिक्सचर. ओके. तर या ठिकाणी वॉटर इज द मेनली यूज ॲज अ सॉल्वंट फॉर मेजॉरिटी ऑफ मोनोफेजिक लिक्विड. जे काय मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म आहे त्याच्यासाठी सॉल्वंट म्हणून वॉटर हे जनरली यूज केलं जातं. त्याचबरोबर अ सोल्युशन इज होमोजिनियस बिकॉज द सोल्यूट इज इन अ आयोनिक और मोलिक्युलर फॉर्म ऑफ सबडिव्हिजन. जे काय मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म आहे त्याचे जे काय सोल्युशन आहे ते होमोजिनियस असतं. लक्षात घ्या, हेट्रोजिनियस, होमोजिनियस असे ऑप्शन दिले जातात. त्यामध्ये करेक्ट आन्सर आहे होमोजिनियस. जे काय मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म आहे त्याचं सोल्युशन काय असतं, हे होमोजिनियस असतं. का? कारण की जे काय सोल्यूट आहे ते आयन फॉर्ममध्ये असतं, आयोनिक फॉर्ममध्ये असतं, किंवा मग त्याचे मोलिक्युलर काय होतं, जे काय डिव्हिजन आहे, सबडिव्हिजन आहे ते काय होतं, त्यामुळं काय होतं, ते वॉटरमध्ये किंवा मग त्या सॉल्वंटमध्ये पूर्ण मिक्स होतं. त्याला आपण काय म्हणूयात, होमोजिनियस असं म्हणूयात. ओके. इन केस ऑफ कोलायडल सोल्युशन, जे काय कोलायडल सोल्युशन आहे, द सोल्यूट आर प्रेझेंट ॲज ॲग्रिगेट although they cannot be seen by the naked eye or under microscope. परंतु जे काय कोलायडल सोल्युशन आहे त्यामध्ये जे काय सोल्यूट आहे ते ॲग्रिगेटच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं, परंतु ते ॲग्रिगेट सॉलिडच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असलं तरी त्याचे पार्टिकल आपल्याला उघड्या डोळ्यानं म्हणजे नेकड आयनं किंवा मग मायक्रोस्कोपनं आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे ते होमोजिनियस आपल्याला आहे असं वाटतात. ओके. मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म आर अवेलेबल ॲज, जे काय मोनोफेजिक डोसेस फॉर्मचे जे काय टाईप आहेत किंवा आपण त्याला प्रकार म्हणूयात, त्याच्यामध्ये त्याचे दोन प्रकार आहेत, फॉर इंटरनल यूज अँड फॉर एक्सटर्नल यूज. जे काय मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्मचे दोन प्रकार आहेत, मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म फॉर इंटरनल यूज, मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म फॉर एक्सटर्नल यूज. आता इंटरनल यूजचे जे काय प्रकार नाहीत, परंतु जे काय एक्सटर्नल यूजचे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये स्किनसाठी अप्लाय करणारे किंवा स्किनसाठी यूज करणारे मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म आहेत. त्याचबरोबर जे काय बॉडी कॅव्हिटी आहेत शरीराच्या त्यासाठी यूज करणारे मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म, असे दोन टाईप आहेत.
म्हणजे जे काय मोनोफिजिक लिक्विड डोसेज फॉर्मचे जे काय मेन टाईप आहेत फॉर इंटरनल यूज अँड दुसरं आहे फॉर एक्सटर्नल यूज. आता एक्सटर्नल यूज मध्ये काय, एक स्किन साठी आहे आणि दुसरं आहे बॉडी कॅव्हिटीसाठी. असे दोन टाईप आहेत एक्सटर्नल यूज साठीचे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्किनसाठी आपण लिनिमेंट आणि लोशन वापरतो. आपण पुढे पाहणार आहोत लिनिमेंट आणि लोशन म्हणजे काय. मित्रांनो, हे जेवढे काय जे काय आपण टॉपिक पाहतोय किंवा मग चॅप्टर पाहतोय हे सर्व एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. यावर हमखास क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर जे काय बॉडी कॅव्हिटी साठी यूज करणारे जे काय मोनोफिजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे त्यामध्ये गार्गल्स असतील, थ्रोट पेंट्स असतील, माउथ वॉशेस असतील, आय ड्रॉप्स असतील, आय लोशन असतील, इयर ड्रॉप असतील, नेसल ड्रॉप असतील, स्प्रे आणि इनहेलेशन. आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय मित्रांनो, जे काय आपले माउथ असेल, इयर असेल, आय असेल, रेक्टम असेल, व्हॅजिना असेल, हे काय बॉडी कॅव्हिटी आहे. त्यामध्ये आपण स्प्रे असेल, त्याचबरोबर माउथमध्ये आपण गार्गल्स म्हणून, थ्रोट पेंट्स म्हणून असे जे काय मोनोफिजिक लिक्विड डोसेज फॉर्म आपण काय करतो, यूज करतो. त्यानंतर सिरप हा काय महत्वाचा मोनोफिजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे. या सेक्शनवरती, या डोसेज फॉर्मवरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. अत्यंत फेवरेट आणि महत्वाचा हा मोनोफिजिक किंवा हा डोसेज फॉर्म आहे मित्रांनो. यामध्ये जे काय सुक्रोज आहे, आपण त्याला शुगर म्हणूयात, हे याचं सोल्युशन आहे. ओके, वॉटरमध्ये याचं सोल्युशन असतं. म्हणजेच काय, सिंपल सिरप इज अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर. सुक्रोज हे फक्त आणि फक्त वॉटर मधलंच काय सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. बऱ्याच वेळेस ऑप्शन दिलं जातं की सुक्रोज हे कशामधलं सोल्युशन आहे, ॲक्वियस आहे का नॉन ॲक्वियस आहे किंवा मग अल्कोहोलिक आहे, असे वेगवेगळे ऑप्शन असतात किंवा बोथ म्हणून असं दिलेलं जातं. तर हे काय ॲक्वियस सोल्युशन आहे आणि त्याचबरोबर काय सॅच्युरेटेड आहे, सॅच्युरेटेड. त्यामुळं कन्फ्युजन नका करू. सॅच्युरेटेड म्हणजे काय, यामध्ये सुक्रोजचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. तर किती कॉन्सन्ट्रेशन असतं बघा या सोल्युशन मध्ये सुक्रोजचं, 66% वेट बाय वेट. यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे की सिरप मध्ये सुक्रोजचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं, तर ते आहे 66% वेट बाय वेट. सिरप आर स्वीट व्हिस्कस प्रिपरेशन. आता बघा सिरप कसं आहे, सिरप काय आहे, सुक्रोजचं वॉटर मधलं सोल्युशन आहे, सॅच्युरेटेड आहे. म्हणजेच सुक्रोजचं प्रमाण काय आहे, कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, जास्त आहे, 66% आहे. म्हणून सोल्युशन कसं होईल, व्हिस्कस होईल. म्हणजेच काय, त्याची काय व्हिस्कोसिटी कशामुळे वाढणार आहे, शुगरमुळं. म्हणून हे स्वीट व्हिस्कस प्रिपरेशन आहे. काय आहे, स्वीट व्हिस्कस प्रिपरेशन, याची व्हिस्कोसिटी जास्त आहे. द सिरप कंटेनिंग मेडिसिनल सबस्टन्सेस आर कॉल्ड मेडिकेटेड सिरप. आता या ठिकाणी सिरपचे दोन टाईप आहेत, मेडिकेटेड आणि फ्लेवर्ड सिरप. आपण त्याला नॉन मेडिकेटेड सिरप असं म्हणूयात. आता मेडिकेटेड सिरप मध्ये काय होतं, जे काय आपण ड्रग सबस्टन्सेस आहेत, ड्रग म्हणूयात, ते काय करतात या ठिकाणी त्याचं ते वापरले जातात किंवा त्याच्यापासून सिरप बनवलं जातं. परंतु जे काय फ्लेवर्ड सिरप किंवा मग आपण त्याला अरोमॅटिक सिरप असं म्हणूयात, त्याच्यामध्ये नॉन मेडिकल किंवा मग ड्रग याच्यामध्ये यूज केले जात नाहीत. त्यामध्ये जे काय अरोमॅटिक ड्रग अरोमा असेल किंवा मग फ्लेवर असेल ते या ठिकाणी यूज केले जातात. तर या ठिकाणी मेडिकेटेड आणि फ्लेवर सिरप असे सिरपचे दोन प्रकार आहेत. या ठिकाणी सिरप आर व्हेरी कॉमनली युज्ड फॉर द फॉलोइंग रिझन. आता सिरप जनरली चांगल्या प्रकारे यूज केलं जातं, कॉमनली यूज केलं जातं. कशामुळे यूज केलं जातं, तर सिरपमध्ये जे काय प्रॉपर्टी त्याची ते ऑक्सिडेशन काय करतं, होऊ देत नाही. सबस्टन्स जे काय ड्रग सबस्टन्स असेल किंवा मग जे काय प्रोडक्ट असतील त्याचं ऑक्सिडेशन होऊ देत नाही. का, कारण की जे काय त्याच्यामधले जे काय लॅव्होलोज किंवा डेक्स्ट्रोज जे काय शुगर आहे, सुक्रोज आहे, हे काय करतात, हायड्रोलोसिस काय करतात, ते होऊ देत नाहीत. त्यामुळे त्याचं काय होतंय, ऑक्सिडेशन होत नाही प्रोडक्टचं आणि मग प्रोडक्ट काय होतो, खराब होत नाही, जास्त दिवस काय होतो, राहतो. कोणते आपण याच्यामध्ये लॅव्होलोज आणि डेक्स्ट्रोज जे काय रिड्युसिंग शुगर आहेत ते काय होऊ होतात, ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत. ओके,
लक्षात घ्या कोणते शुगर आहेत, लेव्हुलोज आणि डेक्स्ट्रोज. त्याचबरोबर इट प्रिव्हेंट द डिकम्पोजिशन ऑफ मेनी व्हेजिटेबल सबस्टन्स. सिरप हॅव हाय ऑस्मोटिक प्रेशर. त्याचबरोबर जे काही व्हेजिटेबल सबस्टन्स असतात त्याचं सुद्धा सिरप वापरून आपण चांगल्या प्रकारे स्टोरेज करू शकतो. ते त्याचं काय करू शकतो, डिटोरेशन होऊ देत नाही. का? कारण की सिरपमध्ये हाय ऑस्मोटिक प्रेशर असतं. म्हणजे का ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतं? कारण की त्याच्यामध्ये जे काय शुगरचं जे काय कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळं त्यामुळं त्याचं काय असतं, ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतं. आणि ऑस्मोटिक प्रेशर जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, बॅक्टेरिया, फंगाय, मॉल्ड्स, याची ग्रोथ होत नाही. ते काय करतात, त्याला किल करतात. म्हणून त्याचं काय होत नाही, त्यामुळं जे काय प्रोडक्ट आहेत ते त्याचं डिकम्पोजिशन होत नाही. म्हणजेच जे काय व्हेजिटेबल प्रोडक्ट आहेत ते स्टोअर करण्यासाठी आपण सिरपचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. त्याचबरोबर दे आर पॅलेटेबल ड्यू टू स्वीटनेस ऑफ शुगर. जे काय सिरप आहेत किंवा मग आपण सिरप विविध जे काही डोसेस फॉर्म ड्रग आहेत, जे बिटर आहेत किंवा टेस्ट त्याचे अनप्लेझंट आहेत, अशा ड्रग आपण सिरपच्या मार्फत या ठिकाणी देऊ शकतो. कारण की ते स्वीट असल्यामुळं पॅलेटेबल आहेत. त्यामुळे ते व्हेकल म्हणून आपण वापरतो. कशासाठी? फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ नाउसियस सबस्टन्सेस. जे काय बिटर आणि नाउसियस सबस्टन्सेस ड्रग आहेत त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी आपण शुगर किंवा सिरप काय करतो, व्हेकल म्हणून वापरतो. म्हणून त्याचं काय जे काय सिरप आहे कॉमनली यूज केलं जातं. त्याचबरोबर जे काय प्रिपरेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंग सिरपचे 2 प्रकार आहेत. तर ते आहे सिरप, सिंपल सिरप सोल्युशन ऑर ॲडमिक्चर. जे काय सिंपल जे काय सिरप आहे ते सिंपल प्रोसेसनं तयार केलं जातं, त्याला आपण ॲडमिक्चर म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे जिंजर सिरप. ओके. त्याचबरोबर जे काय सिरप आपण एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसनं आपण तयार करतो त्याचं एक्झाम्पल आहे टोलू सिरप. एक सिंपल प्रोसेसनं तयार करतो त्याचं जे एक्झाम्पल आहे सिरप, जे काय जनरल सिरप आपण म्हणून त्याला जिंजर सिरप म्हणून. परंतु काही सिरप एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसनं आपण तयार करतो, मॅन्युफॅक्चर करतो, त्याला आपण त्याचं एक्झाम्पल आहे टोलू सिरप. त्याचं एक्झाम्पल आहे टोलू सिरप. लक्षात घ्या, याच्यावर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रिपरेशन किती प्रकार आहेत? तर ते आहे सिंपल सिरप, जे सिंपल प्रोसेसनं हे केलं जातं. दुसरं आहे ती एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसनं तयार केलेलं सिरप, एक्स्ट्रॅक्शन. त्याचं एक्झाम्पल आहे टोलू सिरप, टोलू सायरप. सिरप म्हणा किंवा सायरप म्हणा, दोन्ही एकच आहेत. ओके. प्रोनाऊन्सिएशन तुमच्या यानं करू शकता, आवडीनुसार करू शकता. त्यानंतर सिरप आर नाव युज्ड फॉर फॉर्म्युलेटिंग अँटीबायोटिक, अँटीस्टॅमिनिक्स, सेडेटिव्ह, अँटीटसिव्ह, विटॅमिन्स अँड बिटर ऑर सलाईन ड्रग. जे काय महत्त्वाचे ड्रग आपण सिरपच्या या डोसेस फॉर्मच्या थ्रू देतो ते आहे अँटीबायोटिक, अँटीस्टॅमिनिक्स किंवा मग सेडेटिव्ह, अँटीटसिव्ह, विटॅमिन्स अँड बिटर आणि सलाईन ड्रग्स. जनरली बिटर असेल किंवा मग विटॅमिन्स असेल, सलाईन ड्रग असतील, त्याचबरोबर अँटीटसिव्ह ड्रग असतील, अँटीस्टॅमिनिक ड्रग असतील. हे एक्झाम्पल तुम्ही पाठ करून घ्या. अँटीबायोटिक असेल हे सिरपच्या मार्फत या ठिकाणी दिले जातात. ओके. त्यानंतर इलिक्झर्स हा महत्त्वाचा डोसेस फॉर्म आहे. यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत. तो हा इलिक्झरचा हायड्रो अल्कोहोलिक लिक्विड डोसेस फॉर्म आहे. हायड्रो अल्कोहोलिक सिरप हा अक्वियस आहे आणि इलिक्झरचा हायड्रो अल्कोहोलिक म्हणजे काय, वॉटर आणि अल्कोहोलचं काय हे सोल्युशन आहे, मिक्सचर आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता आर क्लिअर प्रेझेंटली फ्लेवर्ड स्वीटन्ड हायड्रो अल्कोहोलिक. त्याचबरोबर हे विविध प्रकारचे फ्लेवरमध्ये अवेलेबल असतात. त्याचबरोबर स्वीट टेस्ट असते याची आणि हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन हे काय आहेत, इलिक्झर्स आहेत. त्याचबरोबर जे काय याचा यूज आहे फॉर इंटरनल यूजसाठी आहे, ओरल यूजसाठी आहे. हायड्रो अल्कोहोलिक याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण नॉट मोर दॅन 40%. लक्षात घ्या, यावर पण क्वेश्चन विचारलेला असतो गेलेला आहे की जे काय इलिक्झर्स आहे त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती असतं, तर ते आहे नॉट मोर दॅन 40%. 40%च्या वरी नसतं, लेस दॅनच 40 असतं, लेस दॅन 40%च असतं. त्यामुळं कधी क्वेश्चन विचारला की इलिक्झर्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती असतं, तर ते आहे नॉट मोर दॅन 40%. ओके. स्वीट सोल्युशन फॉर ओरल यूज, दे आर युज्ड ॲज अ फ्लेवर्स अँड व्हेकल्स. ओके. इलिक्झर्सचा मेन यूज काय, जे काय अदर जे काय ड्रग सबस्टन्सेस असतील त्याच्यासाठी व्हेकल म्हणून आणि फ्लेवर म्हणून याचा यूज केला जातो. त्याचबरोबर इलिक्झर स्वीट अरोमॅटिक
प्रिपरेशन अँड आर युजली कलर्ड जे काय असतात कलर्ड मध्ये फॉर्म कलर डोसेस फॉर्म आहे. ओके, विविध कलर मध्ये ते अवेलेबल आहेत. मेन इन्ग्रेडियंट ऑफ इलिक्झर आर इथिल अल्कोहोल 4 ते 40%. मी अगोदर सांगितलं की इलिक्झर्स मध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती असायला असतं, नॉट मोर दॅन 40%. तर त्याच्यामध्ये मेन जे काय इलिक्झर मध्ये अल्कोहोल असतो तो आहे इथिल अल्कोहोल. त्याचबरोबर वॉटर, ग्लिसरीन और प्रोपिलिन ग्लायकॉल, फ्लॉवरिंग एजंट्स हे पण असतात त्याच्यात, लक्षात घ्या. ग्लिसरीन असतं किंवा प्रोपिलिन ग्लायकॉल असतं. त्याचबरोबर विविध फ्लेवर्स असतात, त्याला आपण फ्लेवरिंग एजंट म्हणूयात. त्याचबरोबर काही प्रिझर्वेटिव्ह सुद्धा याच्यामध्ये असतात. ओके, आता सिरपमध्ये प्रिझर्वेटिव्ह नसतात का, कारण की शुगर किंवा सुक्रोज स्वतः प्रिझर्वेटिव्ह म्हणून ऍक्ट होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसतात. परंतु इलिक्झर्समध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. The medicated elixir usually contains some very potent drug such as antibiotic. आता या ठिकाणी मेडिकेटेड, नॉन मेडिकेटेड असे दोन इलिक्झरचे टाईप आहेत. त्याच्यामध्ये मेडिकेटेड जे काय इलिक्झर आहे त्याच्यामध्ये जनरली अँटीबायोटिक सारखे पोटेंट ड्रग आपण त्यामध्ये अवेलेबल असतात. ओके, त्याचबरोबर अँटीहिस्टामाइन्स किंवा सेडेटिव्ह पण आपण त्यामध्ये याच्यामध्ये इलिक्झरच्या मार्फत आपण देऊ शकतो. त्याचबरोबर द फ्लेवरिंग इलिक्झर्स आर युज्ड ॲज अ फ्लेवर्स. ओके, दुसरा टाईप जो काय इलिक्झरचा फ्लेवरिंग इलिक्झर्स, त्यात तो फ्लेवर्स किंवा व्हेकल म्हणून आपण यूज करतो. त्याचे एक्झाम्पल जर पाहिजे असेल इलिक्झरचे तर पिपेराझिन सिट्रेट इलिक्झर, त्याचबरोबर डेक्झामेथाझोन इलिक्झर USP आणि फेनोबार्बिटॉल इलिक्झर USP. हे काय आहेत ऑफिशियल जे काय फार्माकोपी आहे त्याच्यामधले जे काय इलिक्झरचे काय आहेत फॉर्म्युलेशन आहे. परत एकदा सांगतो, इलिक्झर हे हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन आहे किंवा मग डोसेस फॉर्म आहे. त्याच्यामध्ये जे काय महत्वाची जी काय अल्कोहोल कोणती आहे ती आहे इथिल अल्कोहोल, आणि त्याचे जे काय पर्सेंटेज आहे 40%च्या जास्त कोणतीही अल्कोहोल या इलिक्झर मध्ये नसते. हे एक याचं महत्वाचे पॉइंट आहे. त्यानंतर लिंक्टोसेस, नंतरचा महत्वाचा डोसेस फॉर्म आहे लिंक्टोसेस. आता लिंक्टोसेस म्हणजे काय, लिंक्टोसेस म्हणजे आता लिंक्टोसेस विच इज हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिरप फॉर ट्रीटमेंट ऑफ कफ. ओके, हा सिरप सारखाच डोसेस फॉर्म आहे लिंक्टोसेस. याच्यामध्ये सिरपचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. लिंक्टोसेस आर विस्कस लिक्विड अँड ओरल प्रिपरेशन दॅट आर जनरली प्रिस्क्राइब्ड फॉर रिलीफ ऑफ कफ. आता त्याच्यामध्ये लिंक्टोसेस हे सिरप सारखाच डोसेस फॉर्म आहे. यामध्ये सिरपचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे जे काय विस्कोसिटी आहे जास्त असते आणि त्यामुळे काय हा विस्कस डोसेस फॉर्म आहे. आणि विस्कस असल्यामुळं हा कपच्या ट्रीटमेंटसाठी आपण या ठिकाणी यूज करतो. दे कंटेन मेडिकॅमेंट विच हॅव अ डेमल्संट सेडेटिव्ह एक्सपेक्टोरंट ऍक्शन. ज्या ड्रगचे जे काही डेमल्संट ऍक्शन असेल किंवा मग सेडेटिव्ह आणि एक्सपेक्टोरंट ऍक्शन असेल असेच ड्रग आपण लिंक्टोसेस या डोसेस फॉर्म नुसार मधून देऊ शकतो. लिंक्टोसेस शुड बी टेकन इन स्मॉल डोस, सिप्ड अँड स्वॉलोड स्लोली विदाउट डायल्युटिंग. आता याच्यामध्ये याचं विस्कस असतात आणि घेताना याला डायल्यूट करण्याची गरज नसते. विदाउट डायल्युशन आपण हे घ्यावं लागतं आणि स्मॉल डोसेसमध्ये काय हे घ्यावे लागतात. त्याचबरोबर हे स्वीप करावं लागतं आपल्याला. स्वीप म्हणजे काय, आपण मध कसा घेतो तशा प्रकारचं आपण या ठिकाणी याला घ्यावं लागतं. त्याचबरोबर युज्युअल डोस इज 5 ml. याचा जे काय नॉर्मल डोस आहे लिंक्टोसेसचा हा 5 ml पर्यंत असतो. त्याचबरोबर याच्यासाठी मल्टी डोस कंटेनर पण यूज करतात, सिंगल डोस नाहीये. याच्यासाठी कोणता कंटेनर यूज करतात, आता सिरपसाठी पण मल्टी डोस कंटेनर यूज करतात. त्याचबरोबर जे काय लिंक्टोसेस आहे त्याच्यासाठी सुद्धा मल्टी डोस कंटेनर यूज करतात आणि इलिक्झरसाठी सुद्धा मल्टी डोस कंटेनर यूज करतो आपण. त्याच्यानंतर आहे सिंपल सिरप इज जनरली यूज्ड ॲज अ व्हेकल फॉर मोस्ट ऑफ लिंक्टोसेस. ओके, आता जनरली जी काय लिंक्टोसेस बनवण्यासाठी आपण कोण काय व्हेकल म्हणून यूज करतो, तर त्याच्यामध्ये जे काय सिरप आहे, सिंपल सिरप आहे जे काय ते काय करतो आपण व्हेकल म्हणून या ठिकाणी लिंक्टोस तयार करण्यासाठी यूज करतो. टोलू सिरप इज सर्टन केसेस बिकॉज ऑफ इट्स अरोमॅटिक
ऑर्डर अँड फ्लेवर. कधी कधी जे काय टुलू सिरप आहे जे की आपण एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसने तयार करतो, ते पण आपण या ठिकाणी लिंक्टोसेस तयार करण्यासाठी वापरतो. कारण की त्याचं जे काय फ्लेवर आहे किंवा मग त्याला ॲरोमॅटिक त्याचं नेचर असल्यामुळं आपण काय करतो, हा टोलू सिरप लिंक्टसेस तयार करण्यासाठी जनरली आपण यूज करतो. त्याचबरोबर इट इज बिलीव्ड टू हॅव अ माइल्ड एक्सपिरंट ॲक्शन बिकॉज कोडेन लिंक्टसेस. ओके ओके जे काय कोडेन लिंक्टसेस काय त्याची माइल्ड एक्सपेक्टोरंट ॲक्शन आहे कोडेन लिंक्टसेस. किंवा ऑफिशियल जे एक्झाम्पल आहेत याचे लिंक्टसेसचे ते आहे कोडेन लिंक्टसेस BPC, ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्स. ओके, नंतरचा जो काय डोसेस फॉर्म आहे महत्वाचा तो आहे ड्रॉप्स. आता ड्रॉप्स हा जनरली जे काय लहान मुलं आहेत, जे काय पेडियाट्रिक पेशंट आहेत त्याच्यासाठी यूज केला जातो ओरली ड्रॉप्स. ओके, त्याचबरोबर हे लिक्विड प्रिपरेशन असल्यामुळं याला ड्रॉपनं आपण काय करतो, ड्रॉप जे काय आहेत 5 ml किंवा 10 ml जे ड्रॉप्स असतात त्याच्यावर जे काय मार्किंग केले जाते ते यूज करतो. आणि याच्यामध्ये पोटेंट मेडिकॅमेंट किंवा पोटेंट ड्रग असल्यामुळे याचे काय डोसेसचे जे काय अक्युरेसी असणं गरजेचं आहे लहान लेकराला देत असल्यामुळं. त्यामुळे याच्यासाठी जे काय मिटल्ड ड्रॉप्स या ठिकाणी आपण यूज करतो. त्याचबरोबर जनरली जे काय विटॅमिन्स असतील, अँटीबायोटिक्स असतील, हे आपण ड्रॉपच्या या डोसेस फॉर्मच्या मार्फत देऊ शकतो. तर ऑइल सोल्युबल विटॅमिन्स सच ॲज विटॅमिन A and D, त्याचबरोबर जे काय महत्त्वाचे जे काही विटॅमिन्स आहेत, ऑइल सोल्युबल, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ते विटॅमिन A and D हे आपण ड्रॉप्स या डोसेस फॉर्मच्या मार्फत देऊ शकतो. त्याचबरोबर जे काय डोसेस फॉर्म आहे, ड्रॉप डोसेस फॉर्म आहेत, पोटेंट मेडिकॅमेंट याच्यामध्ये असल्यामुळं याचे जे काय डोस आहे आपण त्याला मोजूनच द्यावं लागतं किंवा तो देताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. ओके, त्याचबरोबर जे काय मेथड आहे त्याच्या आपण हे करण्यासाठी डोसेस फॉर्म आहे ड्रॉप्स तो ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी जे काय मेथड यूज करतो त्यामध्ये आपण एका ड्रॉपर यूज करतो आणि त्यावर काय मिलीलिटर किंवा मग ml अशी त्याची मार्किंग असते. त्याचबरोबर प्री कॅलिब्रेटेड ड्रॉपर असतात ते पण आपण या ठिकाणी यूज करतो. लक्षात घ्या 5 ते 10 ml चे ड्रॉपर्स असतात त्यावर मिलीलिटरवर अशी मार्किंग केली जाते. ती काय केली जाते, कारण की ड्रॉप्स या डोसेस फॉर्ममध्ये जे काय पोटेंट मेडिकॅमेंट असतात, ड्रग असतात आणि हे ड्रॉप्स जनरली लहान बाळासाठी पेडियाट्रिक पेशंटसाठी यूज करतात. आणि मग याचा डोसमध्ये जर कमी जास्त झालं तर बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून हे जे काय ड्रॉप्स आहेत ॲक्युरेटली मेजर करून किंवा ड्रॉप्सने मोजून बाळाला काय केले जातात, दिले जातात. जे काय साइज ऑफ द ड्रॉप फ्रॉम द मेडिसिन ड्रॉपर डिपेंड ऑन फॅक्टर्स सच ॲज सरफेस टेन्शन, विस्कोसिटी, डेन्सिटी अँड टेम्परेचर ऑफ द लिक्विड. जे काय ड्रॉपची साईज आहे त्या ड्रॉपरची ती कशावर डिपेंड असते, तर ती काय सरफेस टेन्शन असेल, विस्कोसिटी असेल किंवा मग त्या ड्रगची डेन्सिटी असेल, टेम्परेचर असेल, यावर त्या ड्रॉपची साईज काय असते डिपेंड असते. यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जे काय ड्रॉपर आहे त्याची जी काय साईज आहे ड्रॉपरची साईज कशावर डिपेंड असते, तर ती विस्कोसिटी, सरफेस टेन्शन, टेम्परेचर त्याचबरोबर डेन्सिटी यावरती डिपेंड असते. यावर पण क्वेश्चन विचारला गेलेला आहे जे काय DI एक्झाममध्ये. त्यानंतर आहे लिनिमेंट म्हणजे काय. लिनिमेंट म्हणजे काय, तर ते हे सोल्युशन काय एक्सटर्नल यूजसाठी आहे. जनरली त्याच्या जे काय कंटेनर आहे त्यावर लेबल जे असतं त्याच्यावर एक्सटर्नल यूज ओनली असंच लिहिलेलं असतं. त्याचबरोबर हे अक्वियस आणि ऑइली सोल्युशन आहे. त्याचबरोबर मसाज करावं लागतं, रब अनब्रोकन स्किनवर आपल्याला ते अप्लाय करता येते, रब करून आपल्याला अप्लाय करता येते. त्याचबरोबर लिमिट आर लिक्विड अँड सेमी सॉलिड प्रिपरेशन आहे, सेमी लिक्विड प्रिपरेशन आहे. स्किनसाठीच फक्त आपण ते वापरू शकतो. लिनिमेंट हे कशासाठी फक्त वापरू शकतो, स्किनवरतीच, फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन ओनली. लक्षात घ्या, लिनिमेंट हे इंटरनल ॲप्लिकेशनसाठी डोसेस फॉर्म नाहीये. ओके, त्यानंतर लिनिमेंट आर युजली अप्लाय टू द स्किन विथ फ्रिक्शन अँड रबिंग ऑफ द स्किन. लक्षात घ्या, फ्रिक्शन किंवा रबिंग किंवा आपण त्याला मसाज
करून आपण ते स्किनला लावू शकतो लिनिमेंट. लिनिमेंट मे बी अल्कोहोलिक ऑर ऑइली. लक्षात घ्या, सिरप काय फक्त aqueous आहे. त्याचबरोबर इलिक्झर काय आहे, इलिक्झर काय आहे, हायड्रोअल्कोहोलिक आहे. त्याचबरोबर लिनिमेंट काय आहे, अल्कोहोलिक ऑइली आहे, सोल्युशन आहे किंवा मग इमल्शन आहे. अल्कोहोल हेल्प इन द penetration ऑफ मेडिकॅमेंट into the skin and also increase its counter irritant or rubefacient action. ओके, अल्कोहोल कशासाठी यूज केलं जातं याच्यामध्ये, कारण की स्किनवर अप्लाय करत असल्यामुळं जे काय अल्कोहोलची जी काय काउंटर इरिटंट अँड रुबिफिकेंट ॲक्शन आहे ही या ठिकाणी मदत करते, म्हणून याच्यामध्ये अल्कोहोल यूज करतात. कधी कधी आरएचएस ऑइल हे पण या लिनिमेंटमध्ये यूज केलं जातं, जे की स्किनवरती चांगल्या प्रकारे स्प्रेड होतं. त्याचबरोबर सोप इज ऑल्सो ॲज अ इन्ग्रेडियंट इन सम लिनिमेंट. सोप पण काही लिनिमेंटमध्ये वापरली जाते. ओके, त्यानंतर जनरली लिनिमेंट कंटेन्स मेडिकॅमेंट पजेसिंग अनाल्जेसिक